आणि तर काल आपण बघितलं स्क्वॉट्स आणि स्किपिंग कशी मारायची, तर ह्याचे बेनिफिट बघितले. तर आज आपण बघणार आहे ड्रिल वर्कआउट. कारण काय होतं माहिती का, लई जण प्रॉब्लेम काय होतो, लेगची वर्कआउट करते, हॅमस्ट्रिंगचं वर्कआउट करते, स्पीडचा वर्कआउट करते, पण नेमकी सगळ्यात पॉवर असून पायात काय मतलब नसतं. काही कधी पण पॉवर असली ना, किती पॉवर आणून द्या, पण काही काही पोरांचा प्रॉब्लेम कसा होतो, लेगमध्ये पॉवर लई, थाईज लई, पण 1600 मीटर करता येत नाही, पाय बरोबर पडत नाही. तर ही गोष्ट कशी असते माहिती का, तुम्ही पॉवर पण पायामध्ये आणा, पण त्याच्यानंतर तुम्ही पाय टाकायची टेक्निक पण शिकणं लागते. नाही तर नुसती पॉवर असून काय मतलब नाही. कारण की तुम्हाला पाय कसा टाकायचा, फूट स्टेप कशी टाकायची, कुठून पाय खोलायचा रनिंगच्या टायमाला, या गोष्टी माहीत पाहिजेत. नाही तर तुम्ही किती थाईज बनवा, कितीच हे बनवा, तर काही रनिंग मतलब होणार नाही. तर ही गोष्ट आहे. तर आज आपण बघणार आहे ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउटमध्ये पायाची पोझिशन कशी टाकायची हे सगळं आपण सांगू. तर पहिले आपण वॉर्मअप करू आणि जॉगिंग करू, मग ड्रिल वर्कआउट करू जाऊ. आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता आपण जॉगिंग करणार आहे. जॉगिंगच्या आधी एक बोलू की ड्रिल वर्कआउट विषयी. ड्रिल वर्कआउट आज आपण ड्रिल वर्कआउट करणार आहे. तर ड्रिल वर्कआउट चे कमीत कमी 50-100 प्रकार आहे. लय प्रकार त्यातले ड्रिल वर्कआउटमध्ये, वेगवेगळे प्रकार. त्याच्यातून आपण बेसिक मधले जेवढे नवीन नवीन आता नवीन नवीन चालू केलं, बेसिक मधून जे पाय खुलते आपले रनिंग करताना, जे स्टेप पडते ना, ती लॉंग स्टेप पडती, हेनीच पडती. ए स्केप, बी स्केप, बॅकनी, हायनी, शॉर्टनी, हे वेगवेगळ्या प्रकारच्या बेसिक मधल्या मुवमेंट असते. याने काय होतं, रनिंग करताना आपली फूट स्टेप एक ॲक्युरेट पडते. कारण की पाय पळताना कोणाच्या अशी 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 पडते ना, ते ॲक्युरेट पडायची सवय लागते. लॅडर वर्कआउटनी ह्यानी, हे दोन्ही कंबाईन, दोन्हीचा रिझल्ट एकच आहे, फक्त वर्कआउट वेगवेगळे आहे. लॅडर वर्कआउटचे वेगळे असं असतं. तर मग आज आपण बघणार आहे ड्रिल वर्कआउट. तर आपण जॉगिंग करू. तर बघू बेसिक जे नवीन बिगनर असते आणि जे बेसिक बेसिक ड्रिल वर्कआउटचे स्टेप आहे, ते आज सगळे बघू आपण. तर चला जॉगिंग करू आधी, मग ड्रिल वर्कआउट कडे जाऊ. दोन किलोमीटर कंप्लीट झाली जॉगिंग. तर आता आपण ड्रिल वर्कआउट कडे जाणार आहे. आणि जॉगिंग करताना कधी पण जॉगिंग झाली तर वॉकिंग करायची, थोडीशी रिलॅक्स होते बॉडी, पूर्ण बॉडी रिलॅक्स होती. डायरेक्ट खाली वाकायचं नाही, कारण की आपली हार्ट चालू असतं, पंपिंग जास्त जोरात. ते असं खाली झालं ना, कंप्रेस दाब पडतो त्याच्यावर, त्याच्यामुळं ते बरोबर नसतं. त्याच्यामुळे एकतर वॉकिंग करा स्लो स्लो, नाही तर एकदम फ्लॅट झोपी जा. हे दोन गोष्टी करायच्या कधी पण जॉगिंग झाल्यावर. तर आता आपण ड्रिल वर्कआउट बघणार आहे. ड्रिल वर्कआउटचे सगळे बेसिक बेसिक स्टेप बघणार आपण आज. बेसिक बेसिक जे डेली यूज करते ना, जे बिगनर लोक, त्यांना बिगनर लोकांना हे होतं, आपली पण प्रॅक्टिस बंद होती, त्याच्यामुळे आपण पण झिरोपासून चालू करू आता. कारण की बिगनरमध्ये जे पहिले पहिले फर्स्ट स्टेप आहे ना, ते करू. त्याच्यानंतर मग हा एक 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 करून आपण मोठे स्टेप चालू करू. तर मग आता आपण थोडं वॉकिंग करू आणि ड्रिल वर्कआउटला सुरुवात करू आपण.
तर आज आपण बघितलं ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउटचे बेनिफिट काय काय आहे, तर कसे करायचे आपण एक एक स्टेप बघितली. आता आपण बिगिनर नवीन चालू केलं म्हणून एक एक स्टेप केली. तर त्याची बेनिफिट काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही रनिंग करते तेव्हा तुमचे स्टेप खुलत नाही. स्टेप खुलायचे 3 एक्सरसाइज आहे, कोणती पण. एक तर लॅडर वर्कआउट, एक ड्रिल वर्कआउट आणि एक स्ट्रेचिंग. सगळ्यात मेन गोष्ट ते 3 एक्सरसाइज केल्या तर तुमची लेग पोझिशन जास्त खुलती. कमी ह्याच्यात तुम्ही जास्त अंतर कव्हर करू शकता. कारण की तुमच्या पायामध्ये ताकद किती असून द्या, पण तुमची लेगच खुलत नसली तर तुम्हाला इथं 2 स्टेप टाकणे लागते. पण ज्याची लेग खुलते त्याला 1 स्टेपमध्ये कव्हर होतं ते तेवढ्याच ताकदमध्ये. तर हा डिफरन्स असतो दोन्हीमध्ये. जेवढे तुमचे लेग खुलन तेवढे तुमचं स्पीड आणि जास्त अंतर कव्हर करता येईल. कधी पण पोर काय करते, इथून या गुडघ्यापासून पाय उचलते असा. कधी पण रनिंग करताना इथून पाय उचलला पाहिजे असा. इथून हिपपासून पाय उचलला पाहिजे, तर तुमचं कमी ह्याच्यात जास्त डिस्टन्स कव्हर होतं. तर ह्या गोष्टी आहे, बेनिफिट आहे ड्रिल वर्कआउटचे, लॅडर वर्कआउटचे, स्ट्रेचिंगचे. तर हे तुम्ही जर तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करत असलाल तर तुमचं वर्कआउट आणि रनिंग परफॉर्मन्स चांगला होईल. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. आता आपण करू वॉर्मअप करणं आणि स्ट्रेचिंग करू.